नमस्कार. आपण घोसरवाड ह्या ठिकाणी आलेलो आहोत. अण्णासाहेब पाटील कॅशियर यांचा प्लॉट आहे हा खोडव्याचा. सर्वसाधारणपणे खोडव्याचा प्लॉट हा 2 महिन्याचा आहे. 2 महिन्यामध्ये टोटली एकरी एक युरिया हे टाकलेलं आहे. त्यानंतर आपली फवारणी झालेली आहे. फवारणी प्रामुख्यानं 2-3 नमुन्याची आपली केलेली आहे. त्यामध्ये NPK वॉटर सोल्युबल आणि फ्रूट ड्रिप ह्या लिक्विडचा वापर करून आपण त्या पद्धतीने केलेला आहे. तर हां, पाटील साहेब, तुम्हाला आता काय फरक काय जाणवतो आहे? माझी लागण तुटल्यानंतर खोडवा पिकाला इतका जोम आणण्यासाठी आरब साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलेलं आहे. मी एक फक्त युरियाचा डोस दिलेला आहे आणि 4 डबे शेणखत ओढलेलो आहे आणि बाकीचं जे कार्य आहे ते फवारणीच्याद्वारे साहेबांनी दिलेलं आहे. त्या पद्धतीनं माझं कार्य चालू आहे. परत आता प्लॉटमध्ये साहेबांना आणून दाखवतो आणि परत ते जे काय देतील फवारणी ती मी उद्या त्याची फवारणी घेणार आहे. तर यामध्ये आता तुम्हाला पानांचा रुंदीपणा किंवा पानांचं जे तरतरीतपणा किंवा टोटरा वगैरे आहे, कसा जाणवतोय तुम्हाला? पूर्वी पानाची रुंदी अतिशय कमी होती आणि ज्या वेळेला फवारणी घेतली, फवारणी घेऊन 4 ते 8 दिवसात त्याचा इतका बदल झाला की पानाची रुंदी आपोआपच वाढायला सुरुवात झालेली आहे. तर त्या सुरुवातीला तुम्ही खोडवत पीक गेल्यानंतर तुम्ही आळवणी वगैरे केलं तर काय बुरशीनाशकची वगैरे? होय, साहेबांनी दिलेली केलेली होती. अच्छा. म्हणजे बुरशीनाशकची एक आळवणी केली, त्यानंतर तुम्ही एकरी 1 युरिया टाकलेला आहे होय. आणि त्यानंतर तुम्ही फवारणी घेतलेली आहे. होय. तर तुम्हाला या एका फवारणीतच एवढा फरक पडला आहे? होय, इतका फरक जाणवलेला. अतिशय मला मानसिक समाधान भेटलेलं आहे मला. कसं असतंय शेतीत प्रत्यक्ष येऊन साहेबांनी जे काही मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाच्या अनुभवामुळे अतिशय समाधानकारक आम्हाला त्याचं प्रोत्साहन भेटत आहे. तर आता तुम्हाला याच्याबद्दल काय आता आणि काय मनोगत काय व्यक्त करायचं आहे का? शेतकऱ्याबद्दल काय मनोगत व्यक्त करायचं आहे? साहेबांना प्रत्येक ठिकाणी आपण प्लॉटमध्ये घेऊन जावावं. साहेबांनी त्याचं मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना जे औषधं लागतात ते देतात साहेब. पण आपण शेतकरी काय करतोय, साहेबांना न विचारता परस्परच आम्ही औषधं घेतोय आणि आम्हाला त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होत राहतो. हे आम्ही शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर घोसरवाड येथील अण्णासाहेब पाटील साहेब आहेत आणि यांच्या खोडवा पिकाला आपण चांगल्या पद्धतीनं फवारणीचा डोस दिलेला आहे आणि ते रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आले. पानांचा रुंदीपणा, फुटव्यांची संख्या ही चांगल्या पद्धतीने आली. आता एक फवारणीतच हा फरक दिसलेला आहे. पाटील साहेब, बरोबर आहे का? एक फवारणीत? होय. अतिशय उत्तम आणि अतिशय चांगलं मानसिक समाधान भेटावं असं या मला वाटायला लागलेलं. ठीक आहे. ह्याच्यापुढं आणि तुम्हाला आम्ही मार्गदर्शन आणि काय त्यात वाढवायला पाहिजे, काय करायला पाहिजे? होय. आज तुम्ही पाहणी करावं आणि मला तुम्ही द्यावं. परत 8 दिवसानं आपण परत येऊन बघावं, की हो खरोखरच बाबा याचा काय उपयोग झाला का? असे तुमचं मार्गदर्शन आहे. ठीक आहे. मी आमिर आरब सर, वरद साई कन्सल्टंट्स ह्या डिपार्टमेंटमध्ये बोलतो आहे. तुम्हाला आणि काय मार्गदर्शन वगैरे लागत असेल तर तुम्ही अवश्य फोन करू शकता. हो. ओके, थँक्यू. धन्यवाद.